नमस्कार. भारत 24 तासमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मकर संक्रांत म्हटलं की प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची उत्सुकता आणि आठवण या दोन्ही गोष्टी असतात. लहान मुलांना पतंग उडवण्याची उत्सुकता असो किंवा मग तिळाचे लाडू खाण्याची उत्सुकता, पुरुषांना भोगीची भाजी चाखण्याची उत्सुकता, तर स्त्रियांना या सणामध्ये हलव्याचे दागिने परिधान करण्याची उत्सुकता लागलेली असते. हे मकर संक्रांत सण प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने साजरा करत असतो. या मकर संक्रांत सणामध्ये तिळाच्या पदार्थांना विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. या दिवसामध्ये आपण तिळगुळाचे लाडू, बर्फी या सर्व गोष्टी खात असतो. या तिळगुळाला एवढं महत्त्व का बरं, याबाबतची एक छोटीशी आख्यायिका आपण आज ऐकणार आहोत. शनिदेवांवरती एके दिवशी त्यांचे वडील सूर्यदेव भयंकर संतापलेले होते. त्यांचा राग काही केला शांत होत नव्हता. बरेच प्रयत्न शनिदेवांनी केले. मग अशातच शनिदेवांनी तिळाची पूजा सुरू करण्यास प्रारंभ केला. जसजशी तिळाची पूजा ते करत होते, सूर्यदेव त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांना असं वरदान दिलं की ज्यावेळेस मी मकर राशीमध्ये प्रवेश करेल त्यावेळेस तू तिळाची पूजा कर. मी तुझ्यावर प्रसन्न होईल आणि तुझ्यावरचा अशांतीचा शराप हा नष्ट होऊन जाईल. याच वरदानानुसार जो कोणी मकर संक्रांतीमध्ये तिळाची पूजा करेल त्यावर सूर्यदेवांची कृपादृष्टी राहील आणि शनिदेवांचा जो अशांतीचा श्राप होता तो देखील कमी होतो. मकर संक्रांतीमध्ये तिळगुळाला महत्त्व असण्याचं दुसरं आणि वैज्ञानिक कारण म्हणजे मकर संक्रांती हा सण पौष महिन्यात म्हणजेच थंडीच्या महिन्यामध्ये येतो. या दिवसांमध्ये वातावरणात गारवा निर्माण झालेला असतो आणि तिळगुळ खाल्ल्याने शरीरामध्ये एक ऊर्जा आणि उष्णता निर्माण होते. हेच तत्व गुळाला देखील लागू होतं आणि म्हणून तिळगुळाचे लाडू किंवा इतर पदार्थ आपण या सणामध्ये खाल्ले पाहिजे. मकर संक्रांतीच्या या सणामध्ये सर्व कुटुंब, नातेवाईक एकत्र येतात व एकमेकांना शुभेच्छा देतात. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असा मूलमंत्र सर्वांना दिला जातो. मग अखेर आपण देखील असंच म्हणायला हवं, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या भारत 24 तास चॅनलला सबस्क्राईब करा व ही कथा या अगोदर तुम्हाला माहीत होती का हे कमेंट्सद्वारे आम्हाला नक्की कळवा. प्रतिनिधी रोहन दसवडकर सोबत तुम्ही पाहत आहात भारत 24 तास. धन्यवाद.